रामकृष्ण हरी. मस्त असं सुपर टेस्टी दुधी भोपळ्याचं थालीपीठ. त्यासाठी आपण सर्वप्रथम वाटण तयार करून घेऊया. हिरवी मिरची, थोडंसं जिरं, ओवा आणि भरपूर लसूण घालून ते वाटण तयार केलं. त्यानंतर अर्धा भोपळा खिसून घेतला. त्यामध्ये 1 चमचा बेसन, 1 चमचा ज्वारीचं पीठ, 1 चमचा गव्हाचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ हे चाळून घेतलं. त्यानंतर वाटण तयार केलेलं, हळद, थोडीशी धने पावडर, बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी कोथिंबीर, थोडीशी हिंग, चवीनुसार मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर आणि भरपूर तेल घालून हे छान असं पीठ मस्त तयार करून घेतलं मी. पाणी एकदम कमी लागतंय. त्यानंतर एक छोटं पांढरं शुभ्र कपडा घेऊन त्यावर थोडंसं पाणी घालून लावून हे थालीपीठ छान असं थापून घेतलं आणि त्याला होल पाडून हे तव्यामध्ये घालून घेतलं आणि थोडंसं तेल टाकून खरपूस रंगाचं असं मस्त असं हे थालीपीठ दोन्ही अंगाने भाजून घेतलं. एकदम छान होण्यासाठी झटपट आणि खायला पण टेस्टी असं हे झालं आपलं थालीपीठ तयार.